नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे। शहादा बस आगार प्रमुखाच्या हुकुमशाहीला कर्मचारी त्रस्त, चालक व वाहकांना तिरस्काराची वागणूक। शहादा बस आगाराचे व्यवस्थापक हरीश भोई हे आगारातील वाहक व चालक यांना नेहमीच तिरस्काराची वागणूक देत असल्याची माहिती समोर आली आहे। या वागणुकीला कर्मचारी गुपचूप सहन करतात, कारण व्यवस्थापकाचा विरोध केल्यास आपल्यावर कारवाई होऊन नोकरी धोक्यात येणार या भीतीने आपापल्या मध्ये चर्चा करून नाराजी व्यक्त करून शांत बसतात। आगार प्रमुख यांच्या वागणुकीला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी आपली स्वतःची आपबीती चर्चेत आणली आहे। कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणासाठी रजा देत नसल्याच्या तक्रारी सुद्धा वाहक यांनी चालकांनी केलेल्या आहेत। शहादा आगारातील अतिश पवार हृदयविकारासंदर्भात चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी त्यांना नाशिकला महिन्यातून 4 ते 5 वेळा जावे लागत असते। मात्र व्यवस्थापक गेल्या 3 महिन्यापासून ते रजेचे अर्ज मंजूर करत नसल्याची तक्रार अतिश पवार यांनी केली आहे। बस कर्मचाऱ्यांकडून 2 ते 5 हजार रुपये घेऊन त्यांचे कामं करत असल्याचा आरोपही काही कर्मचाऱ्यांनी उघड केलेला आहे। अशातच तक्रार अनेक कर्मचाऱ्यांसोबत होत असून कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जात असल्याचे आणि कर्मचारी हे दबावात काम करत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। आगार प्रमुख यांनी बदला घेण्यासाठी जमा केलेले तिकीट मशीन गहाळ झाल्याचा आरोप करून अन्याय केला असल्याचा आरोप शहादा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रविदास वसंत खाडे यांनी केला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहादा आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना चांगला जाब विचारला गेला आहे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। मग तुम्ही अशी वागणूक कशा म्हणून तू वागत आहे?